नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळ्यातील प्रभाग 12 व 13 मध्ये 4 रस्त्यांच्या कामांना सुरुवात, बागुल दाम्पत्याच्या प्रयत्नांना यश। धुळे शहरातील प्रभाग 12 आणि 13 मधील शांतीनगर आणि नवनाथ नगर परिसरातील 4 महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांपासून रस्ते खराब असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल आणि दिनेश बागुल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली। विशेष म्हणजे या भागात प्रथम भूमिगत गटार म्हणजे ड्रेनेज लाईन आणि हाऊस चेंबरची 100% कामे पूर्ण करण्यात आली व त्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या 4ही रस्त्यांचे भूमिपूजन डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह इतर प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते पार पडले। वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे। या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांच्या वतीने लक्ष्मी बागुल आणि दिनेश बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। आज दिनांक 1 जून 2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, आपले सर्वांचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुप अग्रवाल, बाबासाहेब सुभाषजी भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे, आमचे सर्वांचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, त्याच पद्धतीने आमचे आईसाहेब महापौर मायादेवी परदेशी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या सहकार्याने आज प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील 4 रस्त्यांचे या ठिकाणी भूमिपूजन केलेले आहे। या ठिकाणी हा रस्ता अतिशय खराब झालेला होता, लोकांना यायला खूप त्रास होत होता। तर आज सर्वांच्या माध्यमातून आज डांबरी रस्त्याचे या ठिकाणी उद्घाटन करून हा रस्त्याचा शुभारंभ करत आहे आणि हा रस्ता अतिशय चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी तयार होणार आहे। किमान 10 ते 15 वर्ष या रस्त्याला काही म्हणजे खराबी होणार नाही याची आम्ही तुम्हाला सर्व लोकांना नागरिकांना ग्वाही देतो। जय श्रीराम। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।